नमस्कार, उज्ज्वला किचनमध्ये तुमचं स्वागत। आज मी ना ब्रेडचे सँडविच बनवते। त्यासाठी बटाट्याची चटणी करणार। हे 2 बटाटे, हे ब्रेड, हे आलं लसूण पेस्ट, आता पावडर, धना पावडर, गरम मसाला, हळद, जिरे, मोहरी आणि हिंग। आता ते बारीक करून घेतले। बटाटे असे ना फोडून घेतले। चटणी करायची ना त्याची, त्यामुळे मी बटाटे थोडे असे हाताने स्मॅश करून घेतले। थोडा बटाटा असा आला पाहिजे ना, म्हणून जाडसर, म्हणून मी हाताने केलं। आता मी ना जिरे मोहरी घालते। जिरे, आलू, हळदीची हिंग पावडर, मिरची पावडर, 1 चमचा मिरची पावडर, बटाटे घालते, मीठ 1 चमचा मीठ घालते, खूप सारी कोथिंबीर घातली मी आता आतमध्ये। कोथिंबीर, ही चटणी झाली माझी। आता ब्रेडला लावते। ब्रेडचे सँडविच करायचे ना, ब्रेडला लावून देते। आता मी ना ब्रेडला ना हे लावून घेते। चटणी अशी लावून घेतली बघा सगळं ब्रेडला पूर्ण। आता हे ब्रेड आहे ना मी असे कापून घेते। हे बघा असं किती छान दिसतं असं। आता ते मी किती छान दिसतं। आता मी डाळीचं पीठ घेतलं। आता हे आहे ना, हा ओवा आहे ना, मी जरा रगडून टाकला हाताने। किंचित हळद, हे मीठ, थोडीशी मिरची पावडर, सगळं एकत्र करून ना याच्या पाणी घाल। पाणी जास्त झालं का काय? नाही, बरोबर। आता हे पूर्ण एकत्र असं एकजीव झालं। आता हे असं पीठ पाहिजे, जास्त पातळ नाही, घट्ट पण नाही, असं मध्यम असं पीठ लागतं हे। आता एक करून मी घालते। आता छान असं कलर आला त्याचा।
काढते एक एक. ते छान असे झाले. बंद करते गॅस बंद केला. झाले माझी सँडविच करून. हे बघा ब्रेडचे सँडविच. मी मग चटणी करून ब्रेडला लावली आणि मग मी सँडविच बनवले. ब्रेडचे सँडविच पकोडा म्हटलं तरी चालेल. ब्रेड पकोडा सँडविच. लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. कमेंटमध्ये मला सांगा तुमच्या प्रतिक्रिया कळू द्या. कोणत्या राज्यातून तुम्ही बोलताय ते पण सांगा. महाराष्ट्रात आहे, बाहेरच्या राज्यात आहे ते पण मला सांगा. माझा व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ पूर्णपणे बघितल्याबद्दल थँक्यू, धन्यवाद. पुन्हा